सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आज माझ्या क्लासला आहे सुट्टी, कारण एक्सेल बॅचवाल्याची आज आहे पेपर, ज्यांच्यामुळे काल माझा इरा राहिला होता. माझ्या बाईचे फ्रेंड सुटले, पण माझी बाई आतापर्यंत उठायची आहे. चांगली गोष्ट आहे त्या नाही उठली, कारण आज माझे कामही पटापट होऊन जाईल. बाबांना नमस्कार म्हणून मी सगळ्यात आधी झाडू निपटवला, कारण मी म्हटलं सगळे कामं आज पटापट आटपा लागन, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि आजच्या दिवसाची वाट मी खूप दिवसापासून पाहत होते, कारण मला तो दिवस खूप आवडतो. त्याच्याने मला एक वेगळी शांती भेटते. आवीची आंघोळ करून दिली, त्यानंतर तिला म्हटलं बाळा तू आता छान तयारी कर. मी उठताबरोबर तिची आंघोळ करून दिली, म्हणून ती अशी दिसत आहे. आंघोळ केल्यासारखी का नाही केली वाटतच नाही, केली का नाही केली. पण आज घाई आहे. मी म्हटलं बाळा तू आजच्या दिवस ॲडजस्ट करून घे, कारण आज मम्माला पुष्कळ घाई आहे आणि खूप कामंसुद्धाही आहेत माझ्या मागे. त्यानंतर मी ती छान मस्तपैकी तयारी करून दिली. तिलाही वाटत असेल आज मम्मा का बरं इतकी घाई करत आहे, का बरं ते मला खेळूही नाही देत आहे. आणि आज मी तिला टी व्हीसुद्धा नाही लावून दिली, कारण मी म्हटलं बाबा तू टी व्ही पाहत राहशील तर तू टी व्हीच पाहत राहशील, मग मी तुझी तयारी कशी करून देणार. आणि तिचे इतके नखरे राहते. मी म्हटलं बाई आजच्या दिवस तू थोडीशी ॲडजस्ट कर, आज मम्मासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर माझे बाळ थोडंफार म्हणजे ठीक आहे, तिनं थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं आज माझ्यासोबत. फायनली तिने सगळ्याला मस्त बाय केली, नमस्कार घेतला तुम्ही सर्वांना, त्यानंतर पाही देऊन दिला पा. त्यानंतर मी सगळे आपले कामं आटपून घेतले. मी म्हटलं दरी टाकून देते छान, कारण 10 वेळा ते खराबच करते. हे लेकरंही मोठे बदमाश आहे, का करता. त्यानंतर मी आपला पोछा वगैरे आटपला. त्याच्यानंतर मी केली आंघोळ आणि आज घातली मी साडी. त्यानंतर मी फराळाचं बनवून घेतलं, कारण 10 वाजून गेले होते आणि हिच्या बाबाला लवकर भूक लागते. आणि ज्या दिवशी उपास राहिला त्या दिवशी तर अल्बतच असं राहते ना त्यांचं का नाही, आज लवकरच बनलं पाहिजे फराळाचं. आवीला सांभाळत मी फराळाचं निपटवून घेतलं. त्यानंतर ते राहत नव्हती, बाळाला कढीवर धरलं. मी बाबा चला आपण दोघी मस्त फराळ बनवूया, पण नाही ते मला तरी त्रास देत होते. म्हटलं बाळा तू पा दे छान सर्वांना. मग तिला कसं तरी मी हँडल करत होते, पण तरी शेवटी ते नाही राहत होती. फायनली माझ्या भगर बनून रेडी आहे. तिलाही भूक लागली आणि मलाही. म्हटलं बाळा थांबा थोडंसं होऊ द्या. त्यानंतर फायनली माझ्या भगर बनला आणि मी आरूच्या बाबाला आणि आम्ही दोघी भगर खाल्ला. त्यानंतर माझ्या पार्सल आला. मी किती छान रांगोळी काढली. त्यानंतर आम्ही सगळे बसलो हवन करायला. आज माझ्या घरी होतं हवन. असंच म्हणजे बाबाची इच्छा होती का आपण हवन करूया, आणि हवन केल्याने एक वेगळी शांती मिळते, कारण ज्याच्या घरी सेवा आहे त्यांना माहीत आहे की हवन म्हणजे काय, नेमकं काय आहे. त्याच्याने एक वेगळी शांती भेटते आपल्याला, आणि मला तर भेटते. पहा होमच्या धुवून माझं का हाल झाला. त्यानंतर मी भगवंतासमोर ताट ठेवले आणि बाबाने आवीला दही दिला खायला. ते ऐकत नव्हती. त्यानंतर आम्ही केला स्वयंपाक. आवीचे मित्र आले होते आवीला भेटायला. असा होता माझा आजचा दिवस आणि खूप छान गेला. मला खूप चांगलं वाटलं. भेटूया नंतर.